गाड्याले बघ. हे काय रस्त्यामध्ये कोणी गाड्या लावल्या? या गाड्याला काय कोणाचा आई बाप आहेत का नाहीत? कोणाच्या आहेत रे या गाड्या? ए सच्चा, मी काही वेगळं विचारलं काय? ए अवद्या हा जा बघून ये. जा 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 लवकर बघ. हे मारी कोणाच्या आहेत रे गाड्या? हा त्या मारी ए कोणाच्या आहेत गाड्या या? हा कुणाच्या गाड्या आहेत रे? हा कुणाच्या गाड्या आहेत? या उद्या उतरलं बघ खाली. उतरू दे रे. काय खातोय का गिळतोय बघूया की. झालं का संध्या? गावातनं बाहेर पडायच्या आधी सुरुवात झाली तरी मी सांगत होतो की सगळ्या तयारीनं जाऊया म्हणून. पण राहणारच नाही, काय पटतच नाही. पप्प्या तिथं गाड्या आडव्या लावून उभा राहिलाय. रस्ता काय बाणी विकत घेतला बाय? हा आपल्याला टाइम ओव्हर म्हणून करायला लागलाय ते. चल ढकलून देऊया. अवद्या हा सूरज, आबांनी यांना अंजलीबाईंनी सांगितलंय भांडणं करायची नाही. अवद्या तू जाऊन त्यासनी सांग गाड्या बाजूला काढा म्हणून. जा सांगतोच. अवद्या हा गोडीत सांगायची. जा ए गाड्या कोणाच्या आहेत रे या रस्त्यात? माझ्या कार्यकर्त्यांच्या. काढायला सांग रस्ता सोड आमचा. आमचा हा रस्ता गावचा आहे का ह्याचा बी सातबारा नावावर करून घेतला जा. रस्ता जर गावचा आहे की नाही तर अशा आडव्या गाड्या लावाय नसत्यात. गाड्या काढायला सांग. अरे जिल्हा अधिकारी कार्यालयात जायचा मुहूर्त काढलाय. जोपर्यंत मुहूर्त होत नाही की नाही तोपर्यंत गाड्या निघणार नाहीत. होय काय? मग गाड्या बाजूला घे आणि जो काय मूर्ती बघायचा की नाही तुला तो बघत बस. हे बघ, गाड्या आता निघणार नाहीत. गावाच्या बाहेर पहिलं आम्ही जाणार तसा नंबर लावला. नंबर लावा एका रेशनची लाईन आहे व्हय? आयुष्य गेली याचं रेशनच्या खाण्यात आणि याचा रुबाब बघा. ए रुबाब नाही, नीट आणि सवनं सांगालोय गाड्या बाजूला घे. हे बघ, मी पण नीट आणि सवनच सांगालोय गाड्या निघणार नाहीत. जा सांगता तुझ्या रानान सोरजाला. ए त्यासनी कशाला सांगायला पाहिजे? मी सांगतो ना गाड्या बाजूला घे म्हणून. ए काय रे, मी काय कानडीच सांगालोय गाड्या निघणार नाहीत, कळलं? हे बघ, आता जास्त बोललास की नाही काहीच त्याच्यापेक्षा चपटा करेन तुला. निघ. हट. मला सांगाले गावातनं बाहेर पडायच्या आधी त्या पप्प्यानं रंग दाखवायला सुरुवात केली तरी मी म्हणतो तो या पप्प्याच्या तर याला विचारतो जाऊन थांब जरा. ए बस इकडे. अरे तू गेलास इकडेच मारा मारा व्हायच्या. अरे बघ किती नक्की. आपल्या जे करायचं शांततेत करायचं नवं. असं कसं? मी बघतोय म्हणलं नवं. मी येतो जाऊन. राहणार तर आहे की नाही? भाऊ मी आलो. राणा, गुड मॉर्निंग. हे गाड्या असे काढवे लावलेत आडव्या नाही यार, पार्क केलेत रे. कशाला? बरं ते बाजूला घे, आम्हाला जाऊ दे. काय राणा, गुरुजींकडनं शुभमुहूर्त काढलाय गावासाठी आणि तो मुहूर्त जर पाळला की नाही तर होणारा सरपंच. ए, तो रानात आणि कवाच नेलाय. तू गाड्या बाजूला घे. आऊ द्या. हे बघ, तू जर एक केलंस की नाही तर मी 10 करीन. त्यामुळे आडमुठेपणा सोडा आणि गोडी गुलाबीनं मागा की माझ्याशी. गोडी गुलाबीनं सांगल. गाड्या साईडला घे आणि जेवढं मुहूर्त पाळायचं तेवढं पाळत बस. राणा, अरे मुहूर्त गावासाठी काढलाय. तुला काही काळजी नाही काय गावाची? ए गाड्या बाजूला घे रे बाबा. राणा हे बघ, तू एक केलास तर मी 100 करीन. धमकी देऊ नको उगाच. काय देत नाही, सरळ सांगाल. राणा
मी काय वाकड्यात सांगालोय? मी पण सरळ सांगालोय की गाड्या बाजूला होणार नाही. तू काय ऐकणार नाही राणा. ए पप्प्या, तुला फायनल सांगतो, गाड्या बाजूला घे. ए अवद्या, आता तू एक केलंस की नाही, मी 1000 करीन. गाड्या बाजूला घेणार नाही. ए लांबट लावत बसू नका. गाड्या बाजूला घे. ए गाड्या बाजूला घे रे. दोस्त का सटकलं का नाही मग खरं नाही सांगून ठेवते. गाड्या बाजूला घ्या. अच्छा, म्हणजे तू आता मारामारी करणार काय? हे बघ, त्याची बी तयारी आहे माझी. आणि रस्ता काय तुझी जागीर नाही. ओके, रस्ता गाव तशी आमची जागीर नाही, तशी तुझी बी नाही. मी लोकशाहीच्या मार्गाने निघालोय, तेव्हा तू बी तसंच वाग. बस सकाळ सकाळ वाढीचार नकोय. अरे रामा, अरे बीकॉमची डिग्री माझ्याकडे आहे. आता लोकशाही काय तुझ्यासारख्या आडानं की शिकायची का आम्ही? शिकलो नसतो तरी समजा कळतंय मला. काय तुला जरा जादाच कळते. म्हणजे 3 वर्षापूर्वी मी गावात बाहेर गेलो की नाही, तेव्हा याला काहीच येत नव्हतं. नुसतं चुरू 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 बोलत होता. ती मास्तरीन तुला जरा जास्तच शिकते वाटतं. हे बघ, तिचा जादाचा शानपणा तुझ्याकडे ठेवायचा. आपलं काय ठरलं? हात उचलायचा नाही. वहिनी नमस्कार. हे राणा बघा कसं खुल्यासारखं वागायलंय. मी का तू तुला रस्ता अडवून बसलाय आणि वरनं नाही नाही ते बोलायला. चांगलं काही करायचं म्हणल्यावर रस्ता अडवणारे लोक असणार आहेत. आपण स्वतःचा रस्ता शोधायचा, पुढे जायचं, थांबायचं नाही. ओ राणादा, 3 4 टकली आणि ह्यो, याला काय घाबरायचं? ए, जंगलात वाघ एकटाच असतोय, पण अख्खं जंगल घाबरतंय त्याला. तू कसला रे वाघ? तू तर लहान का? खरा डाण्या वाघ राणादा आहे, राणादा. धन्यवाद. अरे ह्यो पिंजऱ्यातला वाघ म्हण. रिंग मास्टर तसं सांगतोय तसं ह्यो ऐकणारा. ए पप्प्या, राणादा एकदा सांगा हो, याचा फोकस करतो का नाही बघा मी. भोगा, आम्ही काय इथं मग चिचुक खेळायला आलोय काय? हा, अवधूत भाऊजी, मी काय सांगितलं? हा रस्ता जर वादाचा असेल तर आपला रस्ता आपण शोधू. अहो, आपलं काय ठरलंय? चल राहू द्या. अहो राणादा, पहिल्याच घासाला खडा लागल्यासारखं होईल. अहो माणसांचा मूड जाईल हो आपल्या. नाही जाणार. चल बरं, चला येतो. राणादा बी काय? आपण नंतर नाही जाऊ. आता शाळेत जा तू. चल राहू द्या. काय कसा वाटला आपला वट? अरे हो, वाघ असताना तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही. गाडर गाड्या इकडनं. चला. अरे सनी दादांचा, अरे सनी दादांचा. अरे तू बस इथं वाघ वाघ खेळत तर पुसतील त्या गाड्या कलेक्टर ऑफिसला. पप्प्यादा वय वय आपल्या आधी पोचतील त्यांनी. अरे असं कसं? अरे पहिला मन आपला आहे, आपण आधी पोचायला पाहिजे.
साहेबांनी आत बोलवलंय. बापू चला साहेबांनी बोलवले. अरे चला. सूरज नाना तुम्ही चला आत, बाकी सगळे थांबा इथं. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. बापू साहेब नमस्कार. काय झालंय दौलतवाडीला? गायकवाड साहेबांचं गाव काय काय कानावर येते? काही लोकांना गावात घाण करायची सवय असते साहेब, काय करणार. आधीच झालेली घाण सहन होईना झाल्या गावाला. आता इथं वाद नको, काय म्हणणं आहे तुमचं? साहेब मला हे सरपंच पद झेपणा झालंय, मी राजीनामा देतो साहेब. मैपतराव आता 4-6 महिन्यात निवडणुका लागणारच होत्या. आज राखीव जागासाठी चिठ्ठ्या बी पडणार आहेत. थोडक्यासाठी कशाला देताय राजीनामा? नाही साहेब, माझा राजीनामा घ्याच तुम्ही. साहेब तुम्ही घ्या राजीनामा आणि लवकरात लवकर दुसऱ्या निवडणुका लावा. निवडणुका काय घरचा पाहुणा वाटला होय? सरपंच राजीनामा द्यायला लागल्यात, बाकी बॉडी कुठं आहे? आमच्या अख्ख्या बॉडीने राजीनामा दिलाय साहेब. गावात नवं नेतृत्व पाहिजे. हा साहेब गावाला नवं नेतृत्व पाहिजे बरं काय, त्यामुळे तुम्ही की नाही राजीनामा घेऊन टाका. नाही काय आता तर सरपंच आणि त्यांची मेंबर दोन्ही बी झेपणं झाल्यात गावाला. हे यांची दमदाटी अजून चालूच आहे गावात. आता सरपंच आणि अख्ख्या बॉडीचाच राजीनामा आलाय म्हणलं आम्ही स्वीकारतो आणि लवकरात लवकर इलेक्शनची सूचना मांडतो. बाकी निवडणुका कधी लावायच्या हे निर्णय आयोग घेईल. चालतंय, येऊ का साहेब? या, पण आता आलायच तर जरा थांबून जावा. तहसीलदार कार्यालयात चिठ्ठ्या पडणार आहेत, त्या बघून जावा. चालतंय, येतो साहेब. साहेब चला मी पण येतो. ते निवडणुका झाल्या की आपली भेट होतच राहील की सारखी. येऊ का आता? चला येतो. पप्प्यादा त्या उद्याला खुन्नस झालाय बघ. अरे तुला देत असाल खुन्नस, मला खुन्नस देणे की नाही डोळच काढेन मी त्याचं. रानातली वांगी चोरली म्हणून तडीपार झालं नव्हतं मी. पप्प्या मर्दा कामाचा खोळंबा करून कशाला ताटकळत बसायचं. अरे कोणी ते सांगेल की आपल्याला. अहो काय बापू एवढ्यात कटाळ असा? अहो अख्खी निवडणूक पडली अजून, तेव्हा आपल्याला कटाळून चालणार नाही. हे बघा ते जर आपल्याला खुन्नस दावत असतील की नाही तर आपण त्यासनी डबल खुन्नस दावायची. ते नव पप्प्यादा. किरण्या अरे पप्प्या नाही र, माननीय परेश पाटील म्हणायचं. माननीय लय लांबचं वाटतंय. काय जाऊ त्या पार्टीत लांब? ए नाही नाही. अरे ए किरण्या, अरे तुम्ही माझं खरं दोस्त आहे सा. अरे वा, हे कुठला शॅम्पू लावतेस रे? हा मस्त शॅम्पू आहे की. आणि कट कुठे गेलाय? सोलून मला कोण आहे तुझा? हे बघ तुम्ही तुम्ही समजा माझं खरं दोस्त आहे सा. त्यामुळं अजिबात असा विचार करायचा. बोल काय म्हणत होतस किरण? तू तर तडीपार आहेस, तुला इलेक्शनला कसं उभं राहता येईल? हे बघ किरण्या, कसं आहे आता तुला दोस्त म्हटले की नाही मी, मग दोस्तासारखी वाक्य मर द्या. माझ्या दुश्मनासारखं कशाला वागायलायस? नाही मनात आलं म्हणून विचारलं. हे बघ आपल्याकडे सगळे उपाय आहेत. तू माझ्या रेकॉर्डची अजिबात काळजी करू नको. काय बरोबर की नाही? येत आहे काय म्हणतो झाली?
चिठ्ठीत काय नाव निघते कोडच आहे राव. टेन्शन आले. सूरज सरपंच होणार म्हणजे होणार. आपलं गाव आजवर कधीच राखीव झालं नाही. कशाला काळजी करतोस मर्दा? अहो सरपंच साहेब काळजी नाही हो, पण चुकून त्या चिठ्ठीत आपल्या गावचं नाव आलं तर? ए अवद्या ग बस की कशाला नाट लावतोस? सरिदास सरपंच होणार म्हणजे होणार. सरपंच साहेब सकाळच्या वळडून कसा गेलाय सर कार्यकर्त्यांना काहीतरी चहा पाणी. अरे इलेक्शनचं राहिलं बाजूला, ह्याला चहा पाणी सुचा लागले बघ. ए बरकत तुला नको चहा पाणी? अरे पाहिजे की बरं, चिठ्ठीचा निकाल लागू दे मग पिऊया की आपण. थांबा जरा सर. इच्छुक उमेदवारांनी आत यावे. तुम्ही पण जाऊ सरपंच, जाऊ तुम्ही जाऊ. आता खुल्या प्रवर्गासाठी आपण चिठ्ठ्या काढूया. उजळाईवाडी, महिलांसाठी राखीव प्रवर्ग चिठ्ठ्या काढूया. हुपरी, दौलतवाडी,